आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूयात। हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक। पाटील इंदापूरमधून लढण्यावर आग्रही। हर्षवर्धन पाटलांचं पालकत्व स्वीकारणार असं अजित पवारांनी सांगितलं होतं। आपण कुणाच्याही संपर्कात नाही, अपक्ष लढायचं तर या जर तरच्या गोष्टी। हर्षवर्धन पाटील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। पाटील आणि पवार यांची ही दुसरी भेट असल्याचीही माहिती। कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची जी चर्चा झाली होती, अजितदादा पवार, मी आणि देवेंद्र फडणवीस, अजितदादा असं म्हणाले होते, देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतील तर तो निर्णय मी मान्य करेल। हर्षवर्धन पाटील आमच्या सोबतच राहतील। भाजप मजबूत। येत्या काळामध्ये भाजपमध्ये अनेक पक्ष प्रवेश होणार। देवेंद्र फडणवीसांचा दावा। अहमदनगरमध्ये शरद पवार गट भाजपला धक्का देण्याची शक्यता। कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हे पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। मुख्यमंत्री काय राज्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन पहारा देणार का? विरोधकांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू होणार। उद्या लातूरमधून यात्रेला सुरुवात होईल। 31 ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रा विदर्भात जाणार। 5 सप्टेंबरला सांगलीमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार। काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची माहिती। खालच्या दर्जाचे आरोप केल्याबाबत अद्दल भोगावी लागेल। कायदेशीर कारवाई करणारच। अंजली दमानियांकडून अजित पवार गट आणि सूरज चव्हाण यांना मानहानीची नोटीस। नोटीस मिळाल्यावर कायदेशीर उत्तर देणार। मी वक्तव्यावर ठाम, कुठेही चुकीचं बोललो नाही, त्यामुळे माफी मागणार नाही। दमानियांच्या नोटीशीवर सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना भर चौकात आणून शिक्षा द्या। बदलापूरच्या घटनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची संतप्त प्रतिक्रिया। अशा नराधमांना जे यांचा जीवन जगण्याचा अधिकार पूर्णपणे हिरावून घेत आहेत, त्यांना असं चौकामध्ये आणून त्यांना शिक्षा दिली पाहिजे।